मित्र, आपण ऐकतोय की 65 नगरसेवक हे बिनविरोध आले. ही धोक्याची घंटा आहे. मतदारांनी हे लक्षात घ्यावं. मतदारांसाठी हा व्हिडिओ बनवतोय, जे लोक मतदान करतात त्या लोकांसाठी किंवा महाराष्ट्रामधल्या जनतेसाठी हे व्हिडिओ आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नगरपंचायती नगरपालिका तयार झाल्या तेव्हापासून आत्तापर्यंत अशी घटना कधीच घडली नाही. आणि एक घटना असंच बंगालमध्ये काहीतरी घडली होती, ज्या वेळेला काही असे बिनविरोध लोक आले. त्यावेळेस भाजपनंच त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी ती भाजप कोर्टामध्ये गेली होती. आज महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती पाहिली तर कमी अधिक 48च्या लगबगीत 44 नगरसेवक हे भाजपचे आहेत. शिंदेचे 18, राष्ट्रवादीचे 4 काहीतरी, अजून एक कोणती इस्लामिक पार्टी आहे त्यांचे एक असे काहीतरी 65 नगरसेवक हे बिनविरोध आलेत. आता नगरसेवकासाठी एवढे इच्छुक लोक असतात, एवढ्या लोकांचे अर्ज दाखल झाले असताना सगळ्या लोकांचे अर्ज बाद होतात आणि एकच अर्ज तिथं राहतो. बरं, विशेष जे सत्तेमधले लोक आहेत याच लोकांचे अर्ज बिनविरोध निघालेले आहेत. सत्तेमधल्या लोकांचे अर्ज सोडून बाकीच्या लोकांचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आले. ही धोक्याची घंटा आहे. अशा पद्धतीनं आमदार निवडून येऊ लागले, अशा पद्धतीने नगरसेवक निवडून येऊ लागले. उद्या जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, ग्रामपंचायती आहेत. मग लोकशाही कुठं राहिली? लोकांनी लोकांच्या मतावरती त्यांना आवडेल असा व्यक्ती निवडून द्यायचा, ही प्रक्रियाच नाहीशी होती ना. ही धोकादायक आहे. मतदारांनी सावध होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं जे पक्ष करते त्या पक्षांना अद्दल घडणं अतिशय आवश्यक आहे. मी परत एक वेळ सांगू इच्छितो की ही कुण्या विशिष्ट पक्षाच्या विरोधामधला विषय नव्हे. पक्ष कुठलाही असू द्या, जे पक्ष अशा पद्धतीनं राजकारण करतायत त्या लोकांना संदेश जाणं गरजेचं आहे की तुम्ही चुकीचं करताय आणि तुमच्यासोबत जनता नाही. आणि जनता जर हे आज करणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये, मी वारंवार सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये जो महाराष्ट्राची दयनीय अवस्था झालेली असेल त्याला कारणीभूत हे मतदारच असतील. चुकीच्या लोकांना पाठिंबा देणं हे चुकीचं नाही का? विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढलं जावं. जे उमेदवार आहेत ती चांगले उमेदवार राहावेत, गुन्हेगार प्रवृत्तीचे राहू नयेत आणि योग्य पद्धतीनं जनतेमधून निवडून आले पाहिजेत. ही सगळी प्रक्रिया जर नाहीशी होणार असेल तर उद्या तुमच्या आमच्यावरती सगळे गुंड लोक राज्य करतील. म्हणजे एकेकाळी काही आदिलशाही असेल, निजामशाही असेल, इंग्रज असतील, ज्या काही अत्याचार करणाऱ्या शाह्या होऊन गेल्या, राजवटी होऊन गेल्या, जनता काहीच करू शकत नव्हती, त्या लेवलला महाराष्ट्राचं लेवल राजकारण चाललेलं आहे. आणि जे चुकीचं होऊ लागलंय या पक्षांना अद्दल घडणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं अशा पक्षांचे लोक ज्यांचे तिकीट आज आहेत अशा लोकांचे पक्ष, त्याला नेते जे उमेदवार आहेत त्याला पाडून टाका. त्यांचा पराजय होणं अतिशय गरजेचं आहे. मग ते कोणीही असतील. तर महाराष्ट्रामध्ये एक पारदर्शक पद्धतीचं राजकारण, निवडणुका होतील, राजकारण होईल. हे हळूहळू जर ग्रामपंचायत लेवलला आला, अशा पद्धतीने फॉर्म जर कुठं लागले तर सरपंच राहणार नाहीत. आणि वरच्या लेवलला मग वैयक्तिक लेवलला भांडणं होतं. तर ग्रामपंचायत लेवलला जर असे प्रकार होऊ लागले तर खुणं होतील. खुणं हे गैर आहे, हे चुकीचं आहे. हे होऊ नये. पक्षांनी सुद्धा योग्य मार्गाने चालावं. यासाठी त्यांना मार्गाला आणण्यासाठी, त्यांना योग्य दिशा देण्यासाठी असं चुकीचं वर्तन करणाऱ्या, चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या पक्षांच्या लोकांना पाडलं पाहिजे असं मी सांगेन. मग त्याला कोणाला निवडून द्यायचं, बाकी तुम्ही कोणाला निवडून द्या. कमी अधिक प्रमाणामध्ये सगळे पक्ष भ्रष्ट झालेत हे जरी मान्य असलं तर आज जे चुकीचं होऊ लागलंय ते चुकीचं आहे, आम्हाला ते मान्य नाही, आम्ही निषेध करतो, हे त्याच्यापर्यंत मेसेज जाणं गरजेचं आहे. तो गेला तरच येणाऱ्या काळामध्ये कुठलाही पक्ष योग्य पद्धतीनं राजकारण करेल, योग्य पद्धतीने उमेदवार देईल आणि योग्य पद्धतीनंच ह्या सगळ्या काही निवडणुकीच्या प्रक्रिया तर राबवेल. अन्यथा आम्हाला वाईट दिवस पाहायला फार वेळ लागणार नाही, याचं भान मतदारांनी ठेवावं. सर्वांना विनंती आहे की चुकीच्या पद्धतीनं राजकारण करणाऱ्या पार्ट्यांच्या नगरसेवकांना तुम्ही दणदणीत त्यांचा पराजय केला पाहिजे. जय महाराष्ट्र.